नाही, सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही नगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढलेलो आहे. परंतु नगरपालिका ह्या संस्थेमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक काही संमिलीकरणं असतात आणि त्या स्थानिक संमिलीकरणानुसार आज आमच्या जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये सगळ्याच पक्षांना संमिश्र असे निकाल लागलेले आहेत. पण काँग्रेस पक्षाने निश्चितपणे या ठिकाणी पालिकेमध्ये चांगले यश मिळालेले. महानगरपालिकेमध्ये आज आम्ही काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक ताकदीने हिमतीने लढू. सांगलीमध्ये सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न गेले अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांकडून सुटले गेले नाहीत. सांगली शहराच्या विकासाबाबतीत जाणीवपूर्वक सांगली शहरातल्या डालवलं जाते आणि हे असे महत्त्वाचे विषय सर्वसामान्य लोकांचे गोरगरिबांचे विषय घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ. आणि महाविकास आघाडी म्हणून मला खात्री आहे की आम्हाला 100% चांगले उमेदवार आम्ही देऊ आणि त्या उमेदवारांना लोकांचा प्रतिसाद मिळेल आणि आम्हाला चांगले यश मिळेल. महापालिका बोलताना सांगितलं की लोकांच्या मध्ये जे फिरत असतात, लोकांच्या संपर्कात असतात, अशाच लोकांना तिकीट तुम्ही देणार. होय. आता जयंत पाटील यांच्यासोबत तुमची तिकीट वाटपासंदर्भात काही चर्चा झाली? नाही, आमची राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट आणि जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील साहेबांची चर्चा चालू आहे आणि ती सकारात्मक चर्चा आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर उमेदवारांना अन्याय होणार नाही या भूमिकेने आम्ही एकत्रितपणे सामोरे जातोय. उद्याही कदाचित आम्ही एकत्रित मुलाखती घेऊ आणि मला खात्री आहे की ह्या चर्चेला चांगलं एक स्वरूप मिळेल आणि चांगले उमेदवार आम्ही सांगली महानगरपालिकेच्या समोर देऊ. उमेदवार निश्चित करताना हा निकष महत्त्वाचा असतो की जो लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, जो निष्ठावंत आहे, जो निवडणूक लढण्याची जिंकण्याची ज्यांच्या क्षमता आहे, असे या ठिकाणी मूळ म्हणजे निकष की लोकांमध्ये असणारा कार्यकर्ता, लोकांचे प्रश्न समजून घेणारा कार्यकर्ता, असे सगळे निकष पाहून उद्या मुलाखती घेतल्यानंतर त्यांना उमेदवारी दिल्या जाते. जिल्ह्यात आता मंगेश चव्हाण यांच्यावरून आता चर्चा सुरू झालेली आहे की मंगेश चव्हाण नाराज आहेत आणि इतर पक्ष. मंगेश चव्हाण इथंच आहेत. मंगेश चव्हाण इथंच आहेत. मंगेश चव्हाण हे अत्यंत धाडसी धडाडीचे सांगली शहरातले एक आमचे नेते आहेत. युवकांमध्ये त्यांची क्रेज आहे. त्यांचं एक संघटन कौशल्य युथ काँग्रेसमध्ये काम केले. अजिबात ते नाराज नाहीत. अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांना होत्या सांगली शहरामध्ये, परंतु आता एकदा जेव्हा निर्णय होतो तो आम्ही निर्णय घेत असताना सगळ्यांना विश्वासात घेतलेला आहे. आणि राजेश नाईक सुद्धा माजी नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेत चांगलं काम केलेलं आहे. त्यांचा एक दीर्घकाळाचा अनुभव आहे आणि मला खात्री आहे की हे जे कॉम्बिनेशन आहे, कारण राजेश नाईक आज त्यांनी शहराची सूत्रे हाती घेतली आहेत. मंगेश चव्हाणांना या ठिकाणी आज आम्ही कॅम्पेन कमिटीचं प्रमुख केलेलं आहे. मला खात्री आहे की या संपूर्ण कॉम्बिनेशनमध्ये सांगली शहरात काँग्रेस आणि महाविकास आघाडीला यश मिळेल. नाही, तसं काही नाही आहे. शिवसेनेबरोबरही चर्चा चालू आहे. शिवसेना जो उबाटा पक्ष आहे त्यांच्यामध्ये आमचे स्थानिक नेते चर्चा करतायत आणि त्यांच्या ज्या काही मागणी आहे त्याच्यावरही आम्ही विचार करत आहोत. जतमध्ये अपयश आलेलं आहे, जिल्हा अध्यक्ष पद आपला भाजपमध्ये गेलेला आहे, तसंच मिरजेतले ज्याने काँग्रेसचे ज्यावर मोठे झाले ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. एकंदरीत पाहता कसा पाहता बघा, कुणी कुठं जायचंय त्यांना जाऊ द्या, लोकशाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही लोकांमध्ये जाऊ. कार्यकर्ता हा स्ट्रॉंग आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर नेते मोठे होत असतात. कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढू. नाही, तसा काय विषय अजून आलेला नाहीये आम्हाला. मुद्दा असा, बघा, कोण कुठे गेले, अजून उमेदवारी द्यायच्यात, उमेदवारी माघार होण्याची वेळ अजून आहे. ह्या सगळ्या गोष्टींना खूप काही कॉम्बिनेशन होत असतात. ते शेवटच्या क्षणापर्यंत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू असतात. येणाऱ्या दिवसात कळेल, जे काय असेल ते स्पष्ट होईल.